या सेक्शनचे बघा सुरुवात कशी आहे की प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स काय दिलं इथे, आता इम्पोर्टेड एक्सपोर्टेड काय नाही फ्रॉम इंडिया. भारतामधला इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट होत नाही आहे, म्हणजे हा डोमेस्टिक सप्लाय झाला. हा डोमेस्टिक सप्लाय जेव्हा आहे इन रिलेशन टू डोमेस्टिक सप्लाय विद इन इंडिया जेव्हा सप्लाय होतो, तर प्लेस ऑफ सप्लाय तेव्हा काय घ्याल तुम्ही, प्लेस ऑफ सप्लाय काय घ्याल, डोमेस्टिक सप्लाय म्हणजे अदर दॅन सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इनटू और एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया शॅल बी ॲज अंडर. कशा प्रकारे घ्यायचं आहे, वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. गुड्सचं मुवमेंट होते. आता जेव्हा आपण रिमूव्हल ऑफ गुड्स बघितलं का इनव्हॉइसमध्ये, तेव्हा काय बघितलं होतं, रिमूव्हल कोण करेल, स्वतः सप्लायर किंवा त्याचा एजंट किंवा मग रिसिपियंट किंवा त्याच्या वतीने कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह किंवा एजंट करेल. सप्लायचं मुवमेंट होते वेदर बाय द सप्लायर or the recipient or by any other person. मुवमेंट ऑफ गुड्स जेव्हा आहे आणि ते सप्लायर, रेसिपियंट किंवा एनी अदर पर्सन करतोय. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच गुड्स शॅल बी द लोकेशन ऑफ सच गुड्स ॲट द टाइम ॲट विच द मुवमेंट ऑफ गुड्स टर्मिनेट्स और डिलिव्हरी टू द रिसिपियंट. रिसिपियंट हे गुड्स कुठे घेऊन जातोय किंवा मग जो मुवमेंट करणारा असेल त्याला कुठे ते गुड्स पाठवायला सांगतोय. प्लेस ऑफ सप्लाय काय असेल की जिकडे डिलिव्हरी थांबते, टर्मिनेट होते. गुड्स मुवमेंट ऑफ गुड्स टर्मिनेट, गुड्स गुजरातवरून निघाले आणि डिलिव्हरी कुठे पूर्ण झाली म्हणजे गुड्स कुठे उतरवले, तर उत्तर प्रदेशला. तर या केसमध्ये काय प्लेस ऑफ सप्लाय, लोकेशन ऑफ सप्लायर इथे आहे. लोकेशन ऑफ सप्लायर, आता वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. प्लेस ऑफ सप्लाय गुड्स काय असेल की जिकडे डिलिव्हरी टर्मिनेट झाली तिकडे असेल. मला प्लेस ऑफ सप्लाय मिळाला इकडनं, प्लेस ऑफ सप्लाय मिळाला या केसमध्ये. आणि लोकेशन ऑफ सप्लायर आपण जेव्हा अगोदर सेक्शन 7 बघितलं आहे की इंट्रास्टेट, इंटरस्टेट, इकडे ते बघायला सांगितलं आणि दुसरं काय बघायचं प्लेस ऑफ सप्लाय. मग सेक्शन 10 तुम्हाला हे जे ट्रान्झॅक्शन आहे यात तुम्हाला प्लेस ऑफ सप्लाय देत की प्लेस ऑफ सप्लाय कुठे. आणि सेक्शन 7 किंवा 8 काय कळतं आपल्याला की इंट्रास्टेट आहे की इंटरस्टेट आहे हे कळतं. आता यामध्ये जो लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ गुड्सचा हा डिफाईन नाही केला, कारण गुड्स टँजिबल आहे, ते कुठल्या तरी निघतात, कुठल्या तरी त्यांची डिलिव्हरी सुरुवात होते. तर सप्लाय प्लेस ऑफ बिझनेस जो आहे हा डिफाईन केला आहे. प्लेस ऑफ बिझनेस डिफाईन केला आहे, अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरली कॅर्ड ऑन. आणि त्यामध्ये इन्क्लूड काय होतं, वेअर हाऊस, गोडाऊन, अदर प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन स्टोअर्स इज गुड्स, सप्लाईज और रिसीव द गुड्स. तिकडनं सप्लाय करतो किंवा जिकडे गुड्स रिसीव करतो ती जागा. त्याचबरोबर जिकडे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतो ते. आणि दुसरं प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन इज एंगेज इन बिझनेस थ्रू अन एजंट. हे सगळं काय प्लेस ऑफ बिझनेसमध्ये इन्क्लूड होतं. जॉर इलेक्ट्रॉनिक्स आहे इन मुंबई महाराष्ट्र, सप्लाईज 20 कम्प्युटर्स टू मनोज इलेक्ट्रॉनिक्स इन अहमदाबाद गुजरात. ओके, लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आणि अहमदाबादमध्ये ते गुड्स काय होईल, मुवमेंट होईल. मुवमेंट ऑफ गुड्स बाय सप्लायर फॅक्टरी फ्रॉम वेअर गुड्स रिमूव्ड ओरिसा. टर्मिनेशन ऑफ डिलिव्हरी कुठे आहे, आसाम हा काय येईल प्लेस ऑफ सप्लाय. मुवमेंट ऑफ गुड्स बाय सप्लायर आसाममध्येच आहे, मग आसामच येईल प्लेस ऑफ सप्लाय, CGST HST. मुवमेंट ऑफ गुड्स बाय रिसिपियंट आहे केरळावरून गोवा, काय प्लेस ऑफ सप्लाय गोवा आहे. आता ह्या केसमध्ये काय होतं, तुम्ही पुढे येऊन बघाल इकडे सी नंतर हा CA जो आहे हा अमेंडमेंट करून टाकला. ओके, अमेंडमेंट करून टाकला. कशाकरता काढलं
तर प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स परचेस ओव्हर द काउंटर इन वन स्टेट अँड मूव टू अनदर स्टेट बाय द बाय. जर रजिस्टर्ड पर्सन असेल तर तो काय बोलतो, एक व्यक्ती समजा मध्य प्रदेशवरनं मुंबईला आला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आला, आणि त्याने सांगितलं की आम्ही डिस्ट्रीब्युटर आहे MP मधल्या एका डिस्ट्रीब्युटर, एका कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आहे, आणि सगळ्या डिस्ट्रीब्युटरला त्यांनी मुंबईत बोलवले. एक मीट आहे की सगळे डिस्ट्रीब्युटर मुंबईत जमतील, महाराष्ट्रात जमतील, आणि या MPच्या डिस्ट्रीब्युटरचा तो कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो महाराष्ट्रामध्ये आला, आणि त्याला गरज वाटली म्हणून त्याने लॅपटॉप परचेस केला कंपनी करता, की मुंबईला चाललं चांगला लॅपटॉप मिळेल तो घेऊया. तर ज्यावेळेस हा लॅपटॉप परचेस करेल ओव्हर द काउंटर, बिल बनवेल, तो माझ्या कंपनी करता पाहिजे, बिल बनवा कंपनीच्या नावाने, GST नंबर टाका. आता इथे मुवमेंट ऑफ गुड्स होणार आहे, कोण करणार आहे, रेसिपियंट करणार आहे. सप्लायर तो इनवॉइस बनवेल, GST 1 मध्ये B2B सप्लाय दाखवेल, रेसिपियंटला काय मिळेल, प्लेस ऑफ सप्लाय मध्य प्रदेश येईल, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, बरोबर आहे, आणि टॅक्स कलेक्ट कुठे होईल, मुंबईत होईल, महाराष्ट्रामध्ये होईल. पण हेच ओव्हर द काउंटर सेल आहे, ओव्हर द काउंटर सेल आहे, आणि तिकडे परचेस करणारा अनरजिस्टर्ड पर्सन. एखादा व्यक्ती MPला राहतो आणि त्याचा नातेवाईक जर मुंबईमध्ये आहे, तर मग तू तुझ्या काकांकडे चालला आहेस, एक काम कर, एखादा मुंबईतला एक चांगला लॅपटॉप घेऊन ये. ते वडील त्याला बोलले की तुला लागतो कॉलेज करता, अभ्यासा करता, त्या लॅपटॉप घेऊन येते का, मुंबईतून चांगला लॅपटॉप घे. आता इथे वेअर द सप्लाय ऑफ गुड्स इज मेड टू अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन, कोण आहे, अनरजिस्टर्ड पर्सन. इथे प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, इथे प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, मुंबईमध्ये MP मधल्या एका विद्यार्थ्याने मुंबईत येऊन, MP मधला एक विद्यार्थी मुंबईत येतो आणि तो परचेस करतो लॅपटॉप. काय म्हटलं इथे, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कॉन्ट्री कंटेंट इन क्लॉज A आणि क्लॉज C मध्ये काही सांगितलेलं असो. आता आपण क्लॉज A बघितला की नाही, तर क्लॉज A मध्ये काही सांगितलेलं असो, बाय द लोकेशन ॲज पर द ॲड्रेस ऑफ सेड पर्सन. जो लॅपटॉप तो परचेस करेल, तुम्ही वॉरंटी किती याची, तुला 1 वर्ष. वॉरंटी मी तुमच्याकडे आणून दिला, तुम्ही रिपेअर करून द्या, रिप्लेस करून द्या, म्हणजे येस. मला बिल द्या, पक्का बिल द्या, त्यावर मला नाव आणि ॲड्रेस टाकून द्या. जो व्यक्ती परचेस करेल तो त्याच्यावरती ॲड्रेस ऑफ द सेड पर्सन, जर त्याने आपला MPचा ॲड्रेस दिला, तो टाकून दिला, तर इथे प्लेस ऑफ सप्लाय शॅल be the location as per the address of the said person, recorded in the invoice issued in respect of the said supply, and the location of the supplier where the address of the said person is not recorded in the invoice. जर ॲड्रेस नाही दिला तर मग सप्लायर ज्या ठिकाणी आहे तोच ॲड्रेस. म्हणजे इथे काय येईल, CGST HGST आहे जर रिसिपियंटनी ॲड्रेस नाही दिला. पण जर रिसिपियंटने ॲड्रेस दिला आणि जर तो ॲड्रेस MPचा दिला तर प्लेस ऑफ सप्लाय MP होतो. म्हणजे तो लोकेशन ऑफ सप्लायर 1 स्टेट आणि रिसिपियंट कुठे झाला, जे प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या स्टेटमध्ये आहे ॲड्रेसप्रमाणे. लोकेशन ऑफ सप्लायर झाला महाराष्ट्रामध्ये आणि प्लेस ऑफ सप्लाय झाला त्या ॲड्रेसप्रमाणे. आपण बघतोय का इकडे प्लेस ऑफ सप्लाय त्या ॲड्रेसप्रमाणे ठरेल. ॲड्रेस कुठला आहे, ॲड्रेस जर MPचा आहे तर मग प्लेस ऑफ सप्लाय MP होईल. मग हा सप्लाय कुठला होईल, इंटरस्टेट सप्लाय होईल आणि त्याच्यावरती मग IGST. ही प्रोविजन अगोदर नव्हती. आणि मुवमेंट ऑफ गुड्सचा आहे, रेसिपियंट करतोय. रजिस्टर्ड पर्सन तर काय करत होते की कुठलंही म्हणजे महाराष्ट्रामधनं बाहेरचे जे स्टेट आहे तिकडनं कोणी महाराष्ट्रामध्ये येतात, एखाद्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा ड्रायव्हर आहे, क्लिनर आहे, त्यांना मोबाईल लागला तर ते मुंबईत येऊन त्यांना व्हरायटी ऑफ मोबाईल मिळतात, कॉम्पिटेटिव्ह कॉस्ट मिळते, ते महाराष्ट्रामधनं परचेस करतात. कंपनी बोलली पैसे आम्ही देतो, तुम्ही घ्या मोबाईल, तर कंपनीच्या नावाने मोबाईल परचेस करतात. त्यांना तर ITC मिळून जातो आणि टॅक्स कोणाला मिळतो, IGST
जीएसटी काय आहे? जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. कन्झम्पशन कुठे आहे? ज्या स्टेटमध्ये कन्झम्पशन आहे, म्हणजे जर का ड्रायव्हर एमपीचा असेल, कंपनी पैसे दिले तर तो कंपनी आम्हाला बिल मागतो. ऑटोमॅटिकली काय होतं, त्या स्टेटमध्ये तो सप्लाय रेकॉर्ड होतो आणि त्या स्टेटला ते IGST मधला जो AGST वाला पार्ट आहे तो त्यांना मिळतो. पण हेच तत्व ॲप्लिकेबल व्हायला पाहिजे अनरजिस्टर्ड पर्सनच्या बाबतीत. जर त्यांनी काही विचारलं नाही तर CGST AGST लावा, पण जर त्यांनी सांगितलं माझा ॲड्रेस जो आहे तो टाकून बिल पाहिजे मला, मग ॲड्रेस जर आलेला आहे तर मग त्याप्रमाणे काय होईल, तो इंटरस्टेट सप्लाय होईल आणि त्याप्रमाणे तिकडे IGSTची लेवी होईल. हे कशा करताय? ओव्हर द काउंटर, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स परचेस ओव्हर द काउंटर इन वन स्टेट अँड मूव टू अनदर स्टेट बाय द बायर. जर ए मध्ये प्रोव्हिजन बघाल तर ए मध्ये दिलंच आहे की समजा जर का अनरजिस्टर्ड पर्सन आहे आणि सप्लायर ती ऑर्डर घेतो की हे गुड्स तुम्ही आमच्याकडे डिलिव्हर करा, तर डिलिव्हरी करणार आहे. टर्मिनेट कुठे होईल? समजा ह्या केसमध्ये की जसे दोन पार्टी आहेत, रिसिपियंट अनरजिस्टर्ड असेल, डिलिव्हरी टर्मिनेट कुठे झाली? इथे म्हटलेलंच नाही की रिसिपियंट हा टॅक्स कोणाला कलेक्ट करायचा? सप्लायरला. रिसिपियंट रजिस्टर का अनरजिस्टर्ड आहे हा विषयच येत नाही. मुवमेंट ऑफ गुड्स आहे, टर्मिनेट कुठे झालं? टर्मिनेट जर उत्तर प्रदेशमध्ये झालं तर प्लेस ऑफ सप्लाय उत्तर प्रदेश आला. जर तो B2B आहे तर B2B मध्ये दाखवा, B2C आहे तर B2C मध्ये दाखवा. ही सर्व भरताना कळलं? क्लिअर आहे एवढं? B क्लॉज मध्ये बघा काय, वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड बाय द सप्लायर टू रिसिपियंट एनी अदर पर्सन ऑन द डायरेक्शन ऑफ अ थर्ड पर्सन. डायरेक्शन ऑफ थर्ड पर्सन. आता इथे कसं होतं, याला बिल टू शिप टू मॉडेल म्हणतात. बिल टू शिप टू मॉडेल म्हणतात. ऑर्डर टू डिलिव्हर द गुड्स. हा सप्लायर आहे, हा रेसिपियंट आहे. ओके, पण हा गुड्स इथे मागवत नाही. हा काय सांगतो, गुड्स कुठे पाठवा? सप्लायर, रेसिपियंट, थर्ड पर्सन हा ॲक्च्युअल बायर आहे, हा ॲक्च्युअल गुड्स घेणार आहे. पेमेंट मी तुम्हाला करतो, तुम्ही गुड्स त्यांच्याकडे पाठवा. हे जेव्हा सांगतो असं जे ट्रान्झॅक्शन असतं त्याकरता ही प्रोव्हिजन आहे. इथे प्लेस ऑफ सप्लाय काय घ्यायचं? इथनं मी गुड्स उचलले, मुवमेंट ऑफ गुड्स कुठे, टर्मिनेट कुठे झाली? इकडे झालं. तर क्लॉज ए प्रमाणे हा होईल ना प्लेस ऑफ सप्लाय, हा व्हायला पाहिजे ना प्लेस ऑफ सप्लाय. म्हणून इथे एक स्पेशल प्रोव्हिजन केले अशी की वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड बाय द सप्लायर टू अ रेसिपियंट or any other person on the direction of a third person, whether acting as an agent or otherwise. तो एजंट आहे, ॲक्च्युली गुड्स तुम्ही घेताय, पण तुमच्याकडे गुड्स मी पाठवत नाही आहे, मला तो दुसऱ्याकडे सांगतो की तिकडे पाठवा. त्याचं काम काय? तो एजंट आहे. The place of supply of such goods shall be the principal place of business of such person. I will say it shall be deemed that the said third person has received the goods. म्हणजे ॲक्च्युली इथे ह्यानी गुड्स रिसिव्ह केले असं मानतात आणि ह्या ठिकाणी प्लेस ऑफ सप्लाय याचा होतो. तुम्ही कसं होतं, बिल बनवतो याच्या नावाने, डिलिव्हरी करतो ह्याला. ओके, बिल याच्या नावाने बनेल, पेमेंट हाच याला करणार आहे. याचा संबंध काय? हा याच्याकडनं गुड्स रिसिव्ह करेल, गुड्स मिळाले
हा याला काय करेल, बिल करेल, हा याला पेमेंट करेल. हा जो व्यक्ती आहे तो याला सांगतो की मला गुड्स पाहिजे. ॲक्च्युअल बायर हा आहे, डिलिव्हरी ऑफ गुड्स याला मिळणार आहे, पण ह्या दोघांचाच व्यवहार आहे. हा याला बिल करेल, हा पेमेंट याला करेल. तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? आता इट इज इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय दिस टू सप्लाईज. याच्यामध्ये कसे आहेत, दोन ट्रान्झॅक्शन, दोन जण बिलिंग करतात, दोन जण पेमेंट करतात. आले तीन व्यक्ती. एजंटमुळे काय झालं की जो एजंट आहे हा परचेस करतोय याच्याकरता, परचेस करतोय ह्याच्याकरता, याला सांगतो डिलिव्हरी तू याला कर, डिलिव्हरी याला कर, बिल माझ्या नावाने कर, पेमेंट तुला मी करतो, असं आहे. आणि ह्यानी ह्याला ऑर्डर दिली होती, गुड्स ह्याला मिळाले, पण या दोघांमधला व्यवहार आहे, त्यामुळे पेमेंट हा याला करणार आहे आणि बिल हा याला करणार आहे. हे पहिले लक्षात घ्या. सप्लाय बाय थर्ड पर्सन टू रिसिपियंट विल बी गवर्न बाय द प्रोविजन ऑफ सेक्शन 10(1)(a). काय दिलंय? थर्ड पर्सन हा जो तिसरा व्यक्ती आहे, सप्लाय बाय थर्ड पर्सन टू recipient will be governed by the provision of section 10(1)(a). That is, the place of supply will be the location of the goods at the time when the movement of goods terminate, end or due to the recipient. हा काय बघतो, गुड्स कुठे टर्मिनेट झाले ते बघ, म्हणजे हा बिल बनवेल तो 10(1)(a) प्रमाणे बनवेल. गुड्सचं मुवमेंट झालं, परचेस ऑर्डर ह्यांनी याला दिली आणि ह्यांनी परचेस ऑर्डर याला दिली, पण डिलिव्हरी सांगितलं माझ्याकडे नको पाठवू, डिलिव्हरी मी तुला सांगीन त्या ठिकाणी, सांगीन त्या स्टेटमध्ये, सांगीन त्या ॲड्रेसवर दे. हे जे ट्रान्झॅक्शन आहे याचं जे बिलिंग होईल हे 10(1)(a) प्रमाणे होणार नाही. लक्षात घ्या. आपण बघतोय 10(1)(b). यात काय दिलंय की इट शॅल बी डीम दॅट द सेड थर्ड पर्सन हॅज रिसिव्ड द गुड. मानलं जाईल. मी ज्या वेळेस तुम्हाला सांगतो की गुड्स तुम्ही मला द्या, पण ते माझ्याकडे बाहेर आहेत, ते गोव्याला आहेत, तुम्ही गुड्स त्यांना पाठवा. आता मी जेव्हा बिल बनवीन, गोव्याला पाठवले गुड्स, तर माझ्याकरता प्लेस ऑफ सप्लाय 10(1)(a) प्रमाणे आहे. मुवमेंट ऑफ गुड्स टर्मिनेट कुठे झाले, गोवा. रिसिप्ट सप्लायर कुठे आहे, महाराष्ट्र. मी बिल बनवेन महाराष्ट्र टू गोवा IGST. तुम्ही गुड्स पाठवले गोव्याला, तुम्ही मला बिल करायचं. मानलं जाईल की तुम्ही गुड्स मला पाठवले, मी गुड्स रिसिव्ह केले असं मानलं जाईल. लक्षात घ्या. मी मुंबईला आहे आणि हे जर का रत्नागिरीला असतील तर मी रत्नागिरीवरून गुड्स मुंबईला आणायचे का आणि परत मग त्याच मार्गाने परत गोव्याला पाठवायचे का? ॲक्च्युली असं मानलं जाईल की त्यांनी मला गुड्स मुंबईला पाठवले आणि मग मी मुंबईहून गोव्याला तुम्हाला पाठवले. मग तेच सांगितलं ना इकडे, या दोन व्यवहार आहेत ना, यांच्याकरता त्यांनी गुड्स मला पाठवल्याचं मानलं जाईल, म्हणजे ते 10(1)(a) प्रमाणे करतील. आणि मी जेव्हा तुम्हाला बिलिंग करतोय त्यावेळेस इथे सांगितलं आहे की ॲक्च्युली गुड्स टर्मिनेट कुठे झाले, हे मला 10(1)(a) प्रमाणे करणार नाही. लक्षात घ्या, हे मला 10(1)(a) प्रमाणे करणार नाही. यांना 10(1)(b) प्रमाणे काय सांगितलं आहे की त्यांनी गुड्स ॲक्च्युली गोव्याला पाठवले, पण त्यांनी मला पाठवण्याचं मानायचं आहे. 10(1)(b) सांगतो, म्हणजे प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र आहे आणि मी तो मग बिलिंग करतो त्यावेळेस मी 10(1)(a) प्रमाणे करेन. तुम्ही गोव्याला आहात, लक्षात घ्या, तुम्ही गोव्याला आहात, मी गुड्स तुम्हाला पाठवणार, कारण तुमचा मला संबंध आहे. मी तुम्हाला सांगितलं की ह्या कंपनीचा ट्रक येईल, तुम्ही ते गुड्स ताब्यात घ्या, डिलिव्हरी नोट त्यांच्याकडनं घ्या आणि तुम्हाला गुड्स मिळाले त्याची तुम्हाला पोच पावती द्या. तुम्ही एक कॉपी घ्या डिलिव्हरी ऑफ गुड्स, दुसरी कॉपी त्यांना द्या साईन करून. गुड्स मिळाले, त्यांनी मला दाखवलं बा गुड्स पोचले झालेले आहेत, गुड्स पोचले, मी यांना पेमेंट करीन, हे मला बिल करतील. आता हे मला बिल काय करतील,
N1B प्रमाणे. N1B काय, ऍक्च्युअली रिसिपियंट मी नाही, ऍक्च्युअली रिसिपियंट तुम्ही आहात, गोवाला गुड्स गेले, पण हे प्लेस ऑफ सप्लाय. बी काय बोलतो की इट शॅल बी डीम्ड ॲट द स्टेट थर्ड पर्सन. मी एजंट आहे ना, मी एजंट म्हणून काम केलं. तुम्हाला सप्लायर माहीत नाही, ह्यांना रेसिपियंट माहीत नाही. मी याचा फायदा घेतला. मी यांना बोललो तुम्हाला गुड्स विकायचे, हे बोलले येस. तुम्हाला गुड्स परचेस करा, येस. मी यांना बोललो गुड्स पाठवून द्या गोव्यात, तुम्हाला गुड्स नाही आले. ओके, तुमचा आणि यांचा संबंध काय, व्यवहार तुमचा आणि माझा आहे. मग हा सेक्शन 10A प्रमाणे मी बिलिंग करणार की डिलिव्हरी टर्मिनेट्स कुठे आहे, गोवा. मी सप्लायर कुठे आहे, महाराष्ट्र. इथं क्लिअर आहे. यांना जे बिल करायचे ॲक्च्युली गुड्स मला मिळालेच नाही आहे, त्यांनी गुड्स पाठवले कुठे, गोव्याला. त्यांना 10(1)A बघायचं नाही आहे, त्यांना 10(1)B बघायचं आहे. इट शॅल बी डीम्ड ॲट द स्टेट थर्ड पर्सन. 3 लोकांमध्ये जेव्हा व्यवहार होतो तेव्हा जो सप्लायर एजंट थ्रू सप्लाय करतो तो बिल कोणाला करणार आहे, एजंटला करणार आहे. तो जेव्हा एजंटला बिल करेल तेव्हा एजंटने ॲक्च्युली गुड्स रिसिव्ड केले असं मानून प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र. यांच्याकरता प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र आहे, माझ्याकरता प्लेस ऑफ सप्लाय गोवा आहे. म्हणजे मी 10(1)A प्रमाणे करीन आणि हे 10(1)B प्रमाणे करते. मी माझं बिल बनेल ते IGSTचं बनेल. प्लेस ऑफ सप्लाय गोवा आहे. 10(1)A प्रमाणे डिलिव्हरी टर्मिनेट कुठे झाली, गोव्यामध्ये झाली. सेम स्टेट जर असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही आहे, प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्रच आहे. पण स्टेट जर बदललं तर मग रिव्हेन्यू चेंज होतो, रिव्हेन्यूचा शेअर जो आहे तो वेगळ्या स्टेटला मिळतो. म्हणून क्लिअरिटी येण्याकरता ही प्रोव्हिजन आहे. IGST मधला शेअर कुठल्या स्टेटला सेंट्रल गव्हर्नमेंट देणार, तो हिशोब प्रॉपर होण्याकरता ही प्रोव्हिजन महत्त्वाची आहे. असं बऱ्याच वेळा होतं की गुड्स इकडे आणले असते, काय केलं असतं, मी गुड्स रिसिव्ह केले असते, वेगळ्या गाडीत पकडले असते आणि तर जे झालं असतं तेच व्हायला पाहिजे. ही प्रोव्हिजन अशी आहे. लक्षात घ्या, 500 किलोमीटर गुड्स मुंबईमध्ये आणायचे आणि परत 500 किलोमीटर परत प्रवास करून ते गुड्स गोव्याला न्यायचे. ते तिकडे 100 किलोमीटर गोव्याला पोहोचतील ना, बरोबर की नाही. मग त्याप्रमाणे तरतूद केलेली आहे. एजंट थ्रू तुमच्या दोघांमधला व्यवहार हा माझ्यामुळे झाला. मी एजंट आहे, मी थर्ड पर्सन आहे. क्लिअर झाला की नाही. आता बघा याप्रमाणे मी एक्झाम्पल पहिले मी तोंडी बोललोय तेच बघा. आता पिक्चरमध्ये बघा की महाराष्ट्रामध्ये गणेश ट्रेडर्स आहे, पुढे मारुती ट्रेडर्स आहे आणि प्राईम हार्डवेअर आहे. इन द एक्झाम्पल ऑन द इन्स्ट्रक्शन फ्रॉम मारुती ट्रेडर्स, कोण आहे, मारुती ट्रेडर्स. ओके, ऑर्डर डिलिव्हरी. मारुती ट्रेडर्सनी ऑर्डर दिली कोणाला, गणेश ट्रेडर्सला, की गुड्स हे कर्नाटकामध्ये पाठवा, प्राईम हार्डवेअरला पाठवा. ओके, पाठवले. आता गणेश ट्रेडर्स आणि मारुती ट्रेडर्स मधला व्यवहार आहे आणि मारुती ट्रेडर्सला ऑर्डर कोणाकडे मिळाली, प्राईम हार्डवेअरकडे मिळाली. प्राईम हार्डवेअर पेमेंट कोणाला करेल, मारुती ट्रेडरला करेल. हा जेव्हा याला बिलिंग करेल तेव्हा 10(1)A प्रमाणे डिलिव्हरी टर्मिनेट कुठे झाली, कर्नाटक, प्लेस ऑफ सप्लाय कर्नाटक. आणि गणेश ट्रेडर ॲक्च्युअली गुड्स याला मिळाले असं मानलं जाईल. 10(1)B म्हणजे हे बिलिंग काय झालं, CGST एजीस. ओके, गणेश ट्रेडर ऑर्डर कोणाला करतोय, मारुती ट्रेडर. प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, महाराष्ट्र येईल. कशासाठी, 10(1)B सांगितलंय की 3 पार्टी आल्या, 3 टॅक्सपेअर तिकडे आले. तर कसं करायचं, कोणी कोणाला ऑर्डर दिली हे बघा. यांनी याला ऑर्डर दिली आणि सांगितलं की याला पाठव. फक्त डिलिव्हरी इकडे टर्मिनेट होते पण बिल याला होत आहे ना, हे लक्षात घ्या. दुसरी केस अशी आहे की गणेश ट्रेडर्सला मारुती ट्रेडर्स पण कुठे आहे, कर्नाटकमध्ये. मारुती ट्रेडर्स हा कर्नाटकमध्येच आहे
त्यांनी ऑर्डर दिली की गुड्स पाठव प्राईम हार्डवेअर. ओके. आता गणेश ट्रेडर्सनी ऑर्डर कोणाला घेतली? मारुती ट्रेडर्स. मग असं मानलं जाईल की ह्याला डिलिव्हरी केली. हा कुठे? कर्नाटकमध्ये. मग इथे काय लावेल? हा IGST. आता डिलिव्हरी टर्मिनेट कुठे झाली? कर्नाटकमध्ये. आणि हा कुठे? लोकेशन ऑफ सप्लायर कर्नाटक. आणि टर्मिनेट कुठे झाली? कर्नाटक. मग हा काय लावेल? CGST. झालं की नाही क्लिअर? 3 वेगवेगळी शेड असतील. कॉम्बिनेशन 3 आहेत ना, 3 वेगळी शेड असतील. तर कोणी कोणाला ऑर्डर केली? इथे महाराष्ट्र आहे, तामिळनाडू आहे आणि कर्नाटक आहे. गणेश ट्रेडर सांगितलं गुड्स पाठव कुठे? तमिळनाडूमध्ये. तो पाठवेल, तमिळनाडूमध्ये पाठवेल. पण महाराष्ट्रामधला कर्नाटकमध्ये गुड्स गेले, याप्रमाणे IGST बिलिंग होईल आणि प्लेस ऑफ सप्लाय काय येईल? तिथे कर्नाटक. आणि ह्याच्याकरता डिलिव्हरी टर्मिनेट कुठे झाली? तमिळनाडूमध्ये. मग इथे हा प्लेस ऑफ सप्लाय काय घेईल? अशा प्रकारे याच्याकरता प्लेस ऑफ सप्लाय हा येईल, याला पाठवतोय. ॲक्च्युली गुड याला मिळाले, पण मानलं जाईल की गणेश ट्रेडर्सनी गुड पाठवले कोणाला? मारुती ट्रेडर्स, जो कुठे आहे? कर्नाटकमध्ये. म्हणजे त्या IGST मधला त्या स्टेटचा जो पार्ट आहे हा त्यांना मिळण्याकरता ही प्रवृत्ती ही रिव्हेन्यू कोणाला जातो. आणि हा जो IGSTचा हिशोब आहे हा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या स्टेटला त्याचा किती रिव्हेन्यू अलोकेट करायचा हे सेंट्रल गव्हर्नमेंटला फिक्स होत नाही. त्यामुळे आपल्याकडे जेव्हा तुम्ही इनपुट पेड बघाल त्यामध्ये IGST जर का कोणाकडे परचेस केला IGST असेल तर IGST पहिले युटिलाइज करा. CGST AGST पण आहे, तुम्ही राज्यामधनं पण परचेस केलं आहे. जर का मला आउटपुट टॅक्स 100 भरायचा आहे आणि जर माझ्याकडे 80 IGSTचे असतील आणि जर का इकडे 70-60 जर का CGST AGST असतील, समजा हे 30 आहे आणि हे 30 आहे, तर असं सांगितलं आहे की तुम्ही हे पहिले 80 वापरा, हे 80 संपवा पहिले. आणि यातले तुम्हाला किती पाहिजेत? 30 मधले 10 तुम्ही घेऊ शकता, किंवा यातले डायरेक्टली 20 घेतले तरी चालते. यातले 20 ते मी घेईन पुढे. लक्षात घ्या, पहिले इथे काय IGST संपव. कारण IGST वापरला गेला एखाद्या स्टेटचा तर किती IGST कोणी वापरला, किती कलेक्ट झाला, किती वापरला गेला IGST, याप्रमाणे त्या राज्याचं ॲक्च्युली IGST मधलं इन्कम किती आहे, रिव्हेन्यू किती आहे हे केंद्र सरकार फायनल करू शकतं. आणि तेवढा रिव्हेन्यू मग त्या राज्याला केंद्र सरकारकडनं दिला जातो. आणि जर का IGST वापरला नाही, जोपर्यंत संपत नाही IGST तोपर्यंत त्या राज्याला ॲक्च्युली केंद्र सरकार देणं किती आहे हे फायनल होत नसतं. कळलं? तसं गुड्सचं मुवमेंट बघितलं आपण, तसं मुवमेंट नाही आहे गुड्सचं. वेदर द सप्लाय डज नॉट इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स, गुड्सचं मुवमेंट नाही आहे. वेदर बाय द सप्लायर ऑफ द रेसिपियंट नॉट इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ सच गुड्स. गुड्स जिकडे असतील ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी, जिकडे गुड्स आहेत तेच का असेल? आता जसं एक कुठली मशिनरी वगैरे असते, कुठली मशिनरी वगैरे असते, ओनरशिप ऑफ गुड्स इज चेंज अँड देअर इज नो ॲक्च्युअल ट्रान्सफर ऑफ गुड्स. इन दिस केस प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी लोकेशन ऑफ द गुड्स ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी टू द रिसिप्ट. न्यूटन प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली हॅज लीज इट्स मशीन, 8 लाखाची मशीन आहे, टू ग्रॅव्हिटी प्रायव्हेट लिमिटेड, नोएडा, उत्तर प्रदेश, for production of goods on a monthly rent 35,000. After 12 months, Gravity Private Limited requests Newton Private Limited to sell the machine to its for 5 lakh, which is agreed to by Newton Private Limited. मशीन इन्स्टॉल केलं आहे, ते पहिले भाड्याने द्यायचं होतं. जर त्यांनी परचेस केलं, समजा एखादं ऑफिस असतं बघा, नॉर्मली जे ऑफिस असतं किंवा जिकडे जे काम चालू असतं आणि जर त्यांना तो बिझनेस चालवायला जमला नाही तर ते काय करतात, नॉर्मली तो बिझनेस दुसरा कोण चालू शकतो का हे बघतात. समजा एखादं कपड्याचं दुकान आहे, त्यांनी फर्निचर केलं आहे, सगळ्या गोष्टी केल्या, त्या दुकानाप्रमाणे तर नॉर्मली तो हे बघतो की दुसरा कोणतरी दुकान तेच विकत घेईल. म्हणजे दुकान भाड्याचे आहे, तुम्ही घ्या हे दुकान भाड्याने,
आणि आतलं फर्निचर मला 8 लाख खर्च आला आहे, 3 लाख तरी द्या. अदरवाईज ते फर्निचर 1 लाखाला विकलं जातं. मी ते खाली बघायला कॉर्नरला दुकान आहे ते बंद झालं, त्यांनी सेल लावला 50-60% सगळे त्याचे साड्या कपडे विकले. रेडीमेड शर्ट पॅन्ट आणि साडीचं दुकान होतं. त्यांनी प्रयत्न केला की कोणतरी ते विकत घेईल, पण त्याचं भाडं 1.5 लाख रुपये भाडं होतं, त्याला परवडत नव्हतं, तो चालू शकला नाही. दुसरा कोण त्याला घ्यायला भेटला नाही. एक जण घेत होता पण फर्निचरचे 2 लाख देत होता, तो होता 3 लाख तरी दे, 4 लाख तरी दे, त्यात काही झालं नाही. समजलं. नॉर्मली काय केलं जातं की शक्यतोवर तुम्ही एखादा बिझनेस बंद झाला किंवा एखादी फॅक्टरी बंद झाली तर तो व्यक्ती, ती फॅक्टरी, तो बिझनेस, त्या प्रकारचा बिझनेस दुसरा कोणतरी व्यक्ती करत असेल की तो बघतो की बा माझा बिझनेस मला होत नाही आहे, मी लॉसला गेलो आहे, तुम्ही हा टेक ओव्हर करा आणि मला तुम्ही काहीतरी कॉस्ट द्या त्यातल्या मशिनरीची. Gangadhar Limited, Mumbai, Maharashtra opens a new branch office at Gurgaon, Haryana. It purchases a building for office from Gajodhar Builders. It also enters into a separate contract with Gajodhar Builder for purchase of pre-installed office furniture and fixture in the building. आता जी बिल्डिंग विकली, बिल्डिंगवरती पर्चेस ऑफ बिल्डिंग, नो GST लायबिलिटी, शेड्यूल 3 मधली ॲक्टिव्हिटी आहे. CC मिळाल्यानंतर बिल्डिंगला काय GST लागत नाही, पण ऑफिसमधलं फर्निचर आणि फिक्चर आहे विल बी लायबल टू GST. सिन्स देअर इज नो मुवमेंट ऑफ ऑफिस फर्निचर अँड फिक्चर, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच गुड्स इज देअर लोकेशन ऑफ द टाइम ऑफ डिलिव्हरी टू द रिसिपियंट. म्हणजे कुठे आहे ते? गुरुग्राम. गुरुग्राम आहे ना, गुरुग्राम, हरियाणा. गुड्स असेंबल केले जातात. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स shall be as under where the goods are assembled or installed at site. The place of supply shall be the place of such installation or assembly. Okay. आता ह्यामध्ये गुड्सचं कसं आहे, गुड्स विकले जातात आणि असेंबल इन्स्टॉल केले जातात. अ कंपोजिट सप्लाय ऑफ गुड्स वेअर 2 सप्लायज आर इन्व्हॉल्ड. सप्लाय ऑफ गुड्स आणि अँसेसरी सप्लाय काय, इन्स्टॉलेशन किंवा असेंब्ली सर्व्हिस. द प्रिन्सिपल सप्लाय इज सप्लाय ऑफ गुड्स विच आर बिंग इन्स्टॉल. गुड्स इन्स्टॉल केले जातात, इन्स्टॉलेशन ही सर्व्हिस झाली, लक्षात घ्या. पण हा कंपोजिट सप्लाय, गुड्स इन्स्टॉल कुठे केले, असेंबल कुठे केले, या जागी केले जातील प्लेस ऑफ सप्लाय तेव्हा. सप्लायर मुंबई आहे, रिसिपियंट नागपूर आहे, इन्स्टॉलेशन ॲट आग्रा. ओके. यांनी परचेज केलं आणि सांगितलं की आग्रा जे आहे तिकडे गुड्स तुम्ही इन्स्टॉल करता, प्लेस ऑफ सप्लाय आग्रा होईल या केसप्रमाणे. ओके. एक व्यक्ती नागपूरला राहतो, त्यांनी मुंबईवरून काही असं परचेस केलं, सांगितलं की माझं गाव जे आहे ते आग्रा आहे, तिकडे मला ही गुड्स इन्स्टॉल करून दे. मग इकडे प्लेस ऑफ सप्लाय रिसिपियंट नागपूरचं आहे, ते नाही होणार. इन दिस केस प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स शॅल बी द प्लेस ऑफ इन्स्टॉलेशन किंवा असेंब्ली. मग लोकेशन ऑफ द बायर अँड सेलर इज इन मटेरियल. लोकेशन ऑफ बायर काय, सेलर काय बघायचे नाही, कुठे इन्स्टॉल केले, असेंबल केले. जर ते वेगळ्या राज्यात केले तर मग प्लेस ऑफ सप्लाय त्या राज्याचा येतो. सेम राज्यात काय प्रॉब्लेम येत नाही, कारण स्टेट गव्हर्नमेंटला काय रेव्हेन्यू मिळून जातो. पण जेव्हा राज्य वेगळे त्यावेळेस हे महत्त्वाचं ठरतं की ते गुड्स इन्स्टॉल कुठे गेले, असेंब्ली कुठे गेले, त्या राज्याला रेव्हेन्यू मिळेल, तिकडचा GST लागेल, प्लेस ऑफ सप्लाय त्या राज्याचा होईल. आपण बाय डिफॉल्ट काय बघितलं, सेम स्टेट, सेम UT, काय येतं CST. हे डिफरंट आहे, लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. आता प्लेस ऑफ सप्लाय, जर तुम्ही प्रवास करताय रेल्वेतनं, बसमधनं, विमानातनं, मग प्लेस ऑफ सप्लाय काय घ्याल,
एक जेव्हा ट्रेन आहे ना मुंबईवरून दिल्लीला जायला निघते, तर ती ट्रेन मुंबईवरून गुजरातमध्ये एंटर करते, मग गुजरातवरनं MP किंवा मग राजस्थानमध्ये एंट्री करते आणि त्यानंतर पुढे दिल्लीमध्ये जाते. अशा ट्रेन आहेत ना की ज्या 3-4 स्टेट क्रॉस करून मग जातात. ते तुम्ही विमानाने गेला ते कमी वेळात पोहोचाल. मग विमानामध्ये लोकांना किंवा ट्रेनमध्ये, बोटीमध्ये, बसमध्ये लोकांची काय मागणी असेल, जेवण आहे, काय वस्तू आहे, जर त्या तिकडे उपलब्ध होत असतील तर प्लेस ऑफ सप्लाय काय घ्यायचं. जे कुठलं वाहन असेल त्यातनं बाहेर बघणार काय आहे, एक हा कुठला भाग आहे असं बघणार का. हे पॉसिबल आहे. विमानात कळेल काय खाली येतात किंवा काहीतरी यंत्रणा अशी बनवायची किंवा नाही हे कळलं पाहिजे की आता जो कोण व्यक्ती त्यांची वस्तू देतोय ही वस्तू कुठं दिली, असं काही यंत्रणा नाही आहे ना, असं काही पॉसिबल नाही आहे. मग ज्या वेळेस when the goods are supplied on board a conveyance including vessel, aircraft, train, motor vehicle, the place of supply shall be the location at which such goods are taken on board. goods कुठे भरले त्या वाहनामध्ये, चढवले कुठे त्या वाहनामध्ये, तेच प्लेस ऑफ सप्लाय. Example of goods supplied on board conveyance can be books, miscellaneous item supplied by the hawkers in train, goods supplied by Indian Railway on journey is a common example of section 10(1). A person purchased a power bank from the in-flight shopping catalog on board a flight traveling from Kolkata to Hyderabad. कलकत्त्यावरनं हैदराबादला. The airline has a registered place of business in Kolkata. The power bank is taken on board on or loaded in the flight in Kolkata. This is an intrastate supply and the taxes applicable are CGST. इकडे चढवले, लोड केले विमानामध्ये, सप्लाय तिकडेच झाला. ही प्रोविजन कधी येते, 10(1) ही कधी येते, when goods are supplied on board a conveyance, म्हणजे गुड्स सप्लाय होत आहेत वेजलमध्ये, एअरक्राफ्टमध्ये, ट्रेनमध्ये, मोटर व्हेकल, तेव्हा प्लेस ऑफ सप्लाय काय घ्या, लोकेशन ॲट विच सच गुड्स आर लोड केले किंवा चढवले त्या वाहनामध्ये. कुठलं वाहन आहे, वेजल, एअरक्राफ्ट, ट्रेन किंवा मोटर व्हेकल. Moria boards the New Delhi Kota train at New Delhi. Moria boards he sells the goods taken on board by him in the train at Jaipur during the journey. The place of supply of goods is the location at which the goods are taken on board. मुलांकरता खेळणी घेतो, मुलं कोण खेळणी वापरतात त्यांना खेळणी घेतो. बेल्ट आहे, बरोबर, पॅन्टला बेल्ट असतो, आणखीन काय त्या वस्तू आहेत त्या, किंवा मग आपण जसं बघतो की आपण पर्स विकले जातात, बरोबर, पॉकेट असं ते विकलं जातं. तर या प्रकारे जे सप्लाय गुड्स होतात ते गुड्स चढवले कुठे, विकले जयपूरला, चढवले कुठे, दिल्लीला, आणि विकले जयपूरला. पण तिथे काय होईल, प्लेस ऑफ सप्लाय दिल्लीला चढवले की रोड केले तर दिल्ली हा प्लेस ऑफ सप्लाय असतो. इथे एक्झाम्पल काय दिलं होतं, पण कसं होतं एक्झाम्पल, ही सेल्स द गुड टेकन ऑन बोर्ड बाय हिम इन द ट्रेन ॲट जयपूर. लोड कुठे केले, न्यू दिल्ली, आणि ते विकले कुठे, जयपूरला. मग इथे सप्लाय काय होईल, पैसा सप्लाय काय होईल, दिल्लीच होईल. दिल्लीच्या पुढे कुठेही ते गुड्स कोणी विकत घेऊ, चढवले कुठे, दिल्लीला, मग दिल्ली हाच पैसा सप्लाय होईल. किंवा असं आहे की मुंबईला चढवले, दिल्लीला विकले, दिल्लीला चढवले, जयपूरला विकले, कुठे, सगळ्यांना सेमच नेम लागू आहे ना. याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला कुठल्याच स्टेटला काही गरज नाही. सगळ्या स्टेटमध्ये गुड चढवले जातील आणि मग इतर स्टेटमध्ये विकले जातील. रेव्हेन्यू बेनिफिट किंवा रेव्हेन्यू लॉस सगळ्यांचा होऊ शकतो.
आपण काय काय बघितलं बघा. जर मुवमेंट ऑफ गुड्स आहे, सप्लायर किंवा रेसिपियंट 10(1)A, टर्मिनेट कुठे डिले होईल ते बघायचं, प्रिझम सप्लाय तो होईल. दुसरं काय बघितलं 10(1)B मध्ये गुड डिलिव्हर्ड ऑन डायरेक्शन ऑफ अ थर्ड पर्सन हे बघितलं. 10(1)C मध्ये काय बघितलं की मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे, ॲक्च्युली गुड जिकडे फिक्स आहेत, जिकडे सप्लाय होत आहेत, मग ती जागा लोकेशन ऑफ प्लेस ऑफ सप्लाय. 10(1)C मध्ये काय होतं की ओव्हर द काउंटर सप्लाय होते अनएक्सेड पर्सनला, त्यांनी ॲड्रेस दिला तर त्याचा ॲड्रेस प्लेस ऑफ सप्लाय. ॲड्रेस जर रेकॉर्डमध्ये नाही आहे तर मग सप्लायरचा जो ॲड्रेस आहे तोच प्लेस ऑफ सप्लाय. गुड्स इन्स्टॉल किंवा असेंबल केले, सप्लायर कुठला आहे रिसिपियंट कुठला आहे बघायचंच नाही, असेंबल ज्या प्लेसला झालं ते प्लेस ऑफ सप्लाय. आणि तिकडे गुड्स वेगवेगळ्या वाहनात सप्लाय होतात तेव्हा त्या वाहनात ते गुड्स लोड कुठे झाले, जिकडे लोड झाले लोकेशन वेअर द गुड्स आर टेकन ऑन बोर्ड, जिकडे चढवले गेले जिकडे लोड केले त्याच लोकेशनला ते गुड्स सप्लाय झाले. आणि हे होतं सेक्शन 10(1)A क्लॉज A, B, C, CA, D, E. आणि सेक्शन 10(2) कशाकरता केला आहे, POS कॅन बी डिटरमाइन इन एनी अदर केस. काही रूल्स ते बनवतील, असे काही रूल्स त्यांनी बनवलेले नाही. रूल बनवण्याची पॉवर त्यांना ठेवलेली 10(2) मध्ये. then 1 मध्ये A, B, C, CA, D, E होतं आहे. आणि 2 मध्ये वेअर द प्लेस ऑफ गुड्स सप्लाय ऑफ गुड्स कॅनॉट बी डिटरमाइंड, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी डिटरमाइंड इन द सच मॅनर ॲज प्रिस्क्राइब्ड. रूल बनवू शकतो, रूल बनवण्याची गरज अजूनपर्यंत पडलेली नाही. आणखी काही एक्झाम्पल आहेत, जास्त क्लिअरिटी येण्याकरता मी एक्झाम्पल जास्त देतो. सेक्शन 11 जो आहे प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इनटू और एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया, भारताबाहेर गेले भारताबाहेर न आले गुड्स. जेव्हा आपण म्हणतो की मिनिंग काय, इम्पोर्ट म्हणजे इम्पोर्ट ऑफ गुड्स कस्टमच्या बाउंड्रीमधनं बाहेर ना गुड्स कस्टमच्या बाउंड्रीमध्ये आले. ओके, मीन्स ब्रिंगिंग गुड्स इन टू इंडिया फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया. आणि एक्सपोर्ट मीन्स टेकिंग गुड्स आउट ऑफ इंडिया टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. जेवढा इंडिया डिफाईन केला आहे त्याच्या बाहेर गुड्स गेले तर एक्सपोर्ट, जेवढा इंडिया डिफाईन केला आहे त्याच्या आत गुड्स आले तर इम्पोर्ट. या केसमध्ये प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्ट इन टू द इंडिया शॅल बी द लोकेशन ऑफ द इम्पोर्टर. ज्यांनी इम्पोर्ट केले त्याचं लोकेशन. गुड्स JNPT आले आणि इम्पोर्ट करणारा कुठे आहे, गुजरातमध्ये वेगळ्या स्टेटमध्ये, तिकडे ते गुड्स तो घेऊन जाईल. मग इम्पोर्ट कुठे झाले ते लोकेशन ऑफ द इम्पोर्टर. आणि एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया शॅल बी द लोकेशन ऑफ आउटसाइड इंडिया. भारताबाहेर गेले कुठे गेले, जे लोकेशन आहे तिकडे गेले. कस्टमरने जो IGST लावायचा आहे, इम्पोर्ट ऑफ गुड जेव्हा होईल त्यावेळेस त्या स्टेटचा IGST होईल ज्या स्टेटचं लोकेशन ऑफ इम्पोर्टर आहे. मग चायनामधनं गुड्स पाठवत आहे तर त्यांनी सप्लायरने सांगितलं की आम्ही या ठिकाणी गुड्स पाठवू, मुंबईत पाठवू. आणि जर का जो गुड्स इम्पोर्ट करतोय तो महाराष्ट्रामधला नसेल तर कस्टममध्ये एंट्री काय होईल, तो आपला GST नंबर देईल. मग तिकडे त्याच्या IGST प्रमाणे त्याच्या GSTN प्रमाणे तो IGST रेकॉर्ड होईल. एक्झाम्पल दिली थोडी बघा. ओके, सर्व्हिसच्या केससाठी सेक्शन 12 आहे. या एक्झाम्पलला काय बघा, लोकेशन ऑफ सप्लायर काय आहे, थायलंड. लोकेशन ऑफ गुड्स थायलंड. गुड्स सप्लाइड टू आसाम. लोकेशन ऑफ रेसिपियंट काय आसाम आहे, प्लेस ऑफ सप्लाय आसाम. ओके, इथे गुड्स इम्पोर्ट झाले कारण भारताबाहेरना गुड्स भारतामध्ये आले. सप्लायर कुठला आहे, थायलंडचा.
लोकेशन ऑफ गुड्स कुठे आहे? थायलंड. गुड्स कुठे आले? गुड्स सप्लायड टू आसाममध्ये आले. लोकेशन ऑफ सप्लायर काय? आसाम आहे. लोकेशन ऑफ सप्लायर कर्नाटका. लोकेशन ऑफ गुड्स इराण. गुड्स सप्लायड टू दुबई. गुड्स भारतामध्ये आले का? ओके, ते गुड्स इम्पोर्ट नाही. लक्षात घ्या, इकडे ही प्रोविजन लागणारच नाही. आपण शेड्यूल 3 मध्ये बघितलं होतं की ऑस्ट्रेलियामध्ये गुड घेतले आणि न्यूझीलंडला दिले. सप्लायर भारतामधला आहे. शेड्यूल 3 काय म्हणतं की हे ट्रान्झॅक्शन सप्लायच नाही, ह्याच्यावर टॅक्स कुठलाच लागणार. शेड्यूल 3 बघितलं नाही अडचण. पण त्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्हाला हे दिलं आहे की इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट, तेव्हा तुम्हाला या डेफिनेशन बघणं गरजेचं आहे की ह्यात काय दिलं आहे. ॲक्च्युली ते इम्पोर्ट झालं आहे का किंवा एक्सपोर्ट झालं आहे का. यांनी गुड्स आउटवर्ड सप्लाय तर केला आहे, पण आउटवर्ड सप्लाय कसा केला? सप्लायर कर्नाटकमध्ये, गुड्स इराणमध्ये, पाठवले कुठे? दुबईला. लोकेशन ऑफ रेसिपियंट सांगितलं कोणी? रेसिपियंटनी यांनी सांगितलं की ते गुड्स पाठव, दुबईला गुड्स पाठव. गुड्स आहेत कुठे? यांनी सप्लायरनी गुड्स शोधले इराणला, पाठवले दुबईला, आणि ऑर्डर कोणी दिली होती? कर्नाटकच्या व्यक्तीने. हे ट्रान्झॅक्शन इम्पोर्टमध्ये. एक्सपोर्ट ऑफ गुड्स आसाम. गुड्स आसाममध्ये आहेत, सप्लायर आसाममध्ये आहे. गुड्स सप्लाय टू थायलंड. लोकेशन ऑफ रेसिपियंट काय होईल? आसाम आहे, तो सांगतो की गुड्स पाठव कुठे? थायलंड. तर मग इथे प्लेस ऑफ सप्लाय थायलंड. ओके, मी आसाममध्ये आहे, गुड्स आसाममधले आहेत, आणि मी तुम्हाला सांगतो की गुड्स पाठवा कुठे? थायलंड. मला एक ऑर्डर आहे, गुड्स तुम्ही थायलंडला पाठवा. या केसमध्ये प्लेस ऑफ सप्लाय काय येईल? थायलंड येईल. सप्लायर, रेसिपियंट आणि गुड्स तिन्ही आसाममध्ये आहेत, पण गुड्स पाठवा कुठे सांगितले? गेले कुठे गुड्स? थायलंडला गेले. सप्लायर पाठव किंवा रेसिपियंट पाठव, गुड्स थायलंडला गेले. लोकेशन ऑफ सप्लायर गुजरात. लोकेशन ऑफ गुड्स दुबईवरून गुड्स इराणला पाठवले. ओके, इथे हे एक्सपोर्टमध्ये येणार नाही. गुड्स आर नॉट मुव्हिंग फ्रॉम इंडिया. ओके, in case import of goods, place of supply shall be location of importer, and in case of export of goods, the place of supply shall be location outside India. हे जरी असलं तरी एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या डिफरन्शन प्रमाणे गुड्स भारतामधनं बाहेर गेलेत की बाहेरनं भारतामध्ये आलेत की नाही, हे पहिले बघणं गरजेचं आहे. जसं एक गुड्सचं होतं की ही जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ही काय होती? जो डिफॉल्ट रूल आहे तो यांना ॲप्लिकेबल नाही, पण केलं जाऊ शकत नाही असं. डिफॉल्ट रूल काय? लोकेशन ऑफ सप्लायर. लोकेशन ऑफ सप्लायर, इथे सप्लायर कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. ओके, मुंबईत नाही, ट्रेन चालले दिल्लीला, महाराष्ट्रामध्ये. आणि प्लेस ऑफ सप्लायर, जर लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटमध्ये आहे आणि जर प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या स्टेटमध्ये आहे, तर ॲक्च्युली गुड जेव्हा कोणतरी मागतोय तेव्हा कसं बघायचं की गुड कुठे दिलेत? पाण्यात काय करणार? कुठे दिलेत? विमानात काय कुठे दिलेत? नाही. ट्रेनमध्ये नॉर्मली जो ट्रेनचा जो ट्रॅक बनवला जातो, रेल्वेने कसं केला की जो दुर्गम भागातून त्यांनी रेल्वे ट्रॅक टाकून रेल्वे सुरू केली. नंतर मग आसपास वस्ती झाल्यामुळे आपल्याला दिसतं की आता आसपास वस्ती आहे. पण जेव्हा नवीन कुठे रेल्वे ट्रॅक टाकतात त्यांना जमीन घ्यावी लागते, ते नवीन रस्ते पण बघतायत. नॉर्मली तिकडे जमिनीचे भाव वाढतात. पण शक्यतो दुर्गम भागामध्येच डेव्हलपमेंट अशा प्रकारचे होते, रस्त्यांची किंवा रेल्वे ट्रॅकची. त्यामुळे आसपास तिकडे घरं नसतील, काय असे रेल्वे ट्रॅक आहे, तिकडे बाजूला काय कुठला एरिया काय कळतच नाही. पण तिकडे पॉसिबल नाही आहे की प्लेस ऑफ सप्लाय नक्की ही जमीन कुठली जागा कुठे ठरवणार. मग तिकडे डिफॉल्ट प्रोव्हिजन लागू केली जाऊ शकत नाही. अशी ट्रान्झॅक्शन तिकडे घेतलेली आहे, त्याला डिफॉल्ट रूल लागत नाही. अपराध मग ज्या काय केस त्यांनी दिल्यात या केसमध्ये तुम्हाला
जो अपवादा करता रूल आहे त्याकरता सेक्शन 10 येतो आणि म्हणून त्यांनी आपल्याला इकडे सेक्शन 7 मध्ये आपण बघितलं जेव्हा सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10. ओके, याचा अर्थ तुम्हाला कळला आता काय? सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10 सप्लाय गुड म्हणजे सेक्शन 10 मध्ये दिलेली जी काय 6 ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याला या प्रकारचा प्लेस ऑफ सप्लाय, लोकेशन ऑफ सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय हा नियम तिकडे लागू करता येणार नाही. तिकडे जे दिलंय त्याप्रमाणे सेक्शन 10 प्रमाणे प्लेस ऑफ सप्लाय ठरेल. अदरवाईज याप्रमाणे प्लेस ऑफ सप्लाय काढायचं. लोकेशन ऑफ सप्लाय कुठे आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवाल की तो सप्लाय इंटरस्टेट आहे का इंट्रास्टेट. कळलं? थांबूया इकडे.